नमस्कार, आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज। 1.5 वर्षापूर्वी बेपत्ता झालेला रमण साबळेचा खून झाल्याचे शहर गुन्हे शाखेने केले उघड। दिनांक 11/4/2023 रोजी इसम नामे रमण सातप्पा साबळे, वय वर्ष 36 वर्षे, व्यवसाय नोकरी, राहणार 121 लक्ष्मीपेठ, देगाव रोड, सोलापूर, हा आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबई येथे जातो असे सांगून सायंकाळी 5 वाजता राहत्या घरातून गेला होता, परंतु तो पुन्हा घरी परत आला नाही। त्यामुळे त्याची आई श्रीमती गीना सातप्पा साबळे यांनी फौजदार चौडी पोलीस स्टेशन येथे मुलगा बेपत्ता असल्याचे खबर दिली। त्यानुसार फौजदार चौडी पोलीस स्टेशन मिसिंग नंबर 36-223 प्रमाणे दिनांक 18/4/2023 रोजी दाखल होते। त्या अनुषंगाने सदर मिसिंगचा तपास फौजदार चौडी पोलीस स्टेशन करीत होते। बेपत्ता इसम रमण सातप्पा साबळे याचा माहे एप्रिल 2023 पासून शोध लागला नाही। त्यामुळे त्याची श्रीमती मीना सातप्पा साबळे यांनी माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांना सक्षम भेटून मुलाचा शोध व्हावा म्हणून विनंती केली होती। त्यानुसार माननीय पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर यांनी बेपत्ता इसमाचा शोध घेण्याबाबत माननीय डॉ. दीपाली काळे, पोलीस उपायुक्त गुन्हे दिशा सोलापूर शहर यांना आदेश दिले होते। त्यानुसार माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेचे व पोलीस नियुक्त श्री सुनील दोळगे व पोलीस नियुक्त संदीप पाटील व सायबर पोलीस ठाणेकडील अंमलदार प्रकाश गायकवाड यांना सक्षम बोलावून बेपत्ता इसम तसेच संशयित इसमाचे मोबाईल क्रमांकाची तांत्रिक माहिती व बँक व्यवहाराचे सखोल अभ्यास करून बेपत्ता इसमाच्या प्राधान्याने शोध घेणे बाबत मार्गदर्शन करून सदरचा अर्ज पुढील चौकशी करिता गुन्हे शाखेचे सह पोलीस नियुक्त संदीप पाटील यांना दिला होता। सदर अर्जाची चौकशी सह पोलीस नियुक्त संदीप पाटील व त्यांच्या पथकाने इसम नामे रमण साबळे हा बेपत्ता झाल्यापासून फौजदार चौडी पोलीस ठाण्याकडून सविस्तर माहिती प्राप्त करून घेतली। तसेच बेपत्ता इसमाची आई, पत्नी, भाऊ तसेच तो ज्या बँकेत कामास होता त्या बँकेतील मित्रांकडे विचारपूस केली असता घरगुती वाद तसेच कामाचे ठिकाणी देखील कोण सोबत वाद नसल्याचे दिसून आले। बेपत्ता इसमाचे मोबाईल बाबत तांत्रिक तसेच बँक व्यवहाराची सविस्तर माहिती प्राप्त केली असता बेपत्ता इसम नामे रमण साबळे याचा इसम नामे विशाल बनसोडे याच्याशी संपर्क तसेच त्यांच्यात पैशाचा व्यवहार झाल्याचे दिसून आले। त्यानुसार सह पोलीस नियुक्त संदीप पाटील व त्यांचे तपास पथकांनी दिनांक 26/7/2024 रोजी विशाल दत्तात्रेय बनसोडे, वय वर्ष 36 वर्षे, राहणार सावित्रीबाई फुले सोसायटी, संभाजीपूर, नांदणी रोड, जयसिंगपूर, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी प्रथम खोटी व दिशाभूल करणारी माहिती दिली, परंतु त्यास बेपत्ता असता त्यांनी सांगितले की 11/4/2023 रोजी रात्री सांगोला तालुक्यातील अनकढाळ टोळ नाक्याजवळील राजुरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूस असणाऱ्या माळरानावर त्या दोघांमध्ये 47 लाख रुपये पैसे देवाणघेवाण विशाल दत्तात्रय बनसोडे यांनी सांगोला येथील अनकढाळ टोळ नाक्याजवळील एका पेट्रोल पंपावरून पेट्रोल व डिझेल आणून कोणाची बॉडी आहे हे ओळखून येऊ नये म्हणून त्या बॉडीवर पेट्रोल व डिझेल टाकून पेटवून दिले असल्याचे सांगितले। इसम नामे विशाल दत्तात्रेय बनसोडे याचे सांगण्याप्रमाणे सह पोलीस नियुक्त संदीप पाटील व त्यांच्या तपास पथकाने सांगोला पोलीस ठाण्याच्या अभिलेखावर गुन्हा दाखल आहे। अगर कसे याची माहिती घेतली असता अज्ञात इसमाचा खून करून पुरावा नष्ट केल्याबाबत सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर 326/2023 भादवी 302/201 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे तसेच मागील 15 महिन्यापासून सदर गुन्ह्यातील माहितीची अद्याप ओळख पटली नसल्याचे व गुन्ह्यातील आरोपी देखील मिळाला नसल्याची माहिती प्राप्त झाली। त्यावरून फौजदार चौडी पोलीस ठाणे मिसिंग नंबर 36/2023 मधील बेपत्ता इसम नामे रमण सातप्पा साबळे यांच्या पैशाच्या वादातून विशाल दत्तात्रय बनसोडे याने खून केला
असल्याची कबुली दिली. विशाल दत्तात्रय बनसोडे या सांगोला पोलीस ठाणे गुन्हा नंबर 326/2023 भादवी 302/201 या गुन्ह्याचे पुढील तपासकाची रिपोर्टसह हजर करून 1.5 वर्षानंतर अर्जावरून फौजदार चौडी पोलीस स्टेशन मिसिंग नंबर 3623 मधील बेपत्ता इसमाचा शोध तसेच सांगोला पोलीस स्टेशन नंबर 326/23 हा खुनाचा गुन्हा उघडकीस आला आहे. सदरची कामगिरी माननीय श्री एम. राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री सुनील दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील व पोलीस अंमलदार विजयकुमार साबळे, विद्यासागर मोहिते, तात्यासाहेब पाटील, गणेश शिंदे, वसीम शेख, सायबर पोलीस स्टेशन कडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी केले आहे.